सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे सादर करीत आहे नमस्कार मंडळी, आरोग्य मंथन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे आलेले आहेत रोहिणी भोसले मॅडम। रोहिणी भोसले मॅडम या समाजसेवा अधीक्षकपदी सध्या प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे येथे कार्यरत आहेत। हे रुग्णालय म्हणजे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि जवळपास संपूर्ण महाराष्ट्राचं तसं हे परिचित रुग्णालय। आणि या रुग्णालयामध्ये रोहिणी मॅडम काम करत असताना त्यांना कशा प्रकारचे अनुभव येतात, कुठल्या कुठल्या प्रकारचे रुग्ण या ठिकाणी उपचार घेतात आणि जेव्हा ते घरी जातात तर त्याविषयीचे अनुभव हे आपण त्यांच्याकडून आज जाणणार आहोत। नमस्कार। सरांनी आता ओळख करून दिल्याप्रमाणे गेली 20 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करते, आरोग्य सेवेमध्ये काम करते। जवळजवळ आतापर्यंत मी 30 ते 40 रुग्णांना मी वेगवेगळ्या राज्यामध्ये पुनर्वसित केलेलं आहे त्यांच्या कुटुंबामध्ये। सांगायला छान वाटतं की आसाम, कर्नाटक, आंध्र, उत्तर प्रदेश, बिहार इथे सुद्धा मी माझ्या रुग्णांना पुनर्वसित केलेलं आहे। पुनर्वसन करणं म्हणजे कौटुंबिक पुनर्वसन हा एकच माझा उद्देश असतो। कारण की माणुसकीच्या दृष्टीने तो सुद्धा एक माणूस आहे। हे बघा, मानसिक आजार हा एक शारीरिक आजारासारखाच एक आजार आहे। तो बराही होऊ शकतो। कॅन्सर, डायबिटीज आणि बीपी सारखा जर व्यवस्थित गोळ्या घेतल्या तर तो मॅनेज होऊ शकतो। तर त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही कुटुंबाने त्याला दूर लोटण्यापेक्षा त्याची जर व्यवस्थित काळजी घेतली तर त्या कुटुंबाचं सुद्धा एक कर्तव्य आणि जबाबदारी होईल त्या पेशंटच्या प्रती की आम्ही त्याला माणुसकीने आम्ही त्यांना सांभाळ करतो। हा एकच उद्देश असतो माझा की बाबा कौटुंबिक पुनर्वसन हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे। जसं बघायला गेलं तर कायद्याच्या ह्याच्यामध्ये त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणण्यापेक्षा म्हणजे कायद्याच्या ह्याच्यामध्ये असं म्हणता येईल की मानसिक रोगी जरी असला किंवा मानसिक रुग्ण जरी असला तरी त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये हक्क दिलेले आहेत। तर त्याच्यासाठी तो हक्क देण्याचा अधिकार हे कोणाला आहे तर आम्हाला, आमच्यासारख्या समाजसेवा अधीक्षकांना, की त्यांच्या बाबतीमधला हक्काचा आवाज उठवून नातेवाईकांच्या ताब्यामध्ये त्यांना देऊन त्या हक्काने त्यांना तिथे तुम्ही सांभाळ करायचाच आहे। अशा पद्धतीचं त्यांचं समुपदेशन करणं हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं वाटतं। हे बघा, समाजामध्ये स्पर्धा वाढतीये तसे भावनाच्या गोंधळ होतच राहतो। त्याच्यामुळे मानसिक आजारी वाढत राहिलेले आहेत। आणि मध्यंतरी WHO यांनी असं म्हटलेलं आहे की कोविड नंतर आता जी महामारी येणार आहे ती मानसिक आजारावरती येणार आहे, म्हणजे तयारीत राहा असंही म्हटलंय त्यांनी। मी एक समाजसेवा अधीक्षक बरोबर मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट पण आहे सर। त्याच्यामुळे मी पाहते रोज की पेशंटला म्हणजे ओपीडी मध्ये आणि प्रायव्हेट क्षेत्रामध्ये पण मी मान्यवर म्हणून मी जाते किंवा लेक्चर द्यायला जाते किंवा जेव्हा मी जाते तेव्हा मी पाहते की सरकारी रुग्णालयात यायला जे घाबरतात ते प्रायव्हेट मध्ये जातात। मग तिथे मी पाहते की कितीतरी अडचणी आहेत त्यांच्या, बरोबर। तर त्याच्यासाठी माझा असं एकच उद्देश असतो की जितकं होईल तितकं जनजागृती करणं मानसिक आजार आणि त्याच्यावरती उपचार शक्य आहे। बरोबर। त्यामुळे माझा एकच उद्देश असतो की समुपदेशन समाजातही व्हायला पाहिजे, कौटुंबिक पण व्हायला पाहिजे आणि रुग्णांसाठी पण व्हायला पाहिजे। बरोबर आहे। आपण म्हणालात की मानवी वर्तनातून आणि मानवी मनाच्या आलेल्या दडपणातून सहसा हे मानसिक आजार आपले निर्माण होतात। तर जनजागृतीद्वारे माणसाचं वर्तन बदलण्यासाठी सुद्धा समुपदेशन हे फार महत्त्वाचं आहे। आणि हे समुपदेशनाचं कार्य आपण खूप चांगल्या प्रकारे करत आहात। आता मला वाटतं की 2-3 दिवसापूर्वीच मी एक बातमी अशी वाचली की एक शिवम नावाचा रुग्ण उत्तराखंड इथून आला होता आणि तो आपल्या मनोरुग्णालयामध्ये उपचार घेत होता। थोडं सांगाल का या की नेमकं काय घडलं आणि आपण त्यामध्ये एक व्यक्ती म्हणून आणि एक प्रोफेशनल व्यक्ती म्हणून हा भावनिक कल्लोळ आणि आपलं कर्तव्य
हे बजावताना आपल्याला कशा प्रकारे अनुभव आले याविषयी आम्हाला थोडंसं डिटेल हो. जाणून घ्यायचं. मला आनंद होईल याबद्दल सांगण्यासाठी. उत्तराखंडचा शोध आपला नंतर लागला सर. पण तो आला आपल्याकडे बंदी म्हणून, म्हणजे बंदी हम्म. म्हणजे क्रिमिनल म्हणून, Criminal. गुन्हेगार म्हणून. 295 IPC द्वारे त्याला अटक झालेली होती आणि अटकेनंतर त्याला जेव्हा 24 तासाच्या आत हम्म. माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर केलं, हम्म. तेव्हा त्याला काही प्रश्न विचारले, जुजबी प्रश्न, म्हणजे कसे की हम्म. तुझं नाव काय, तुझं गाव काय, तुझं हम्म. वडिलांचं नाव काय, तर तो प्रत्येक प्रश्नाला म्हणायचा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हम्म. मग तेव्हा माननीय जजना वाटलं की बाबा ह्याच्यात काहीतरी बदल हम्म. दिसतोय, तर आपण त्याची रवानगी येरवडा मेंटल हॉस्पिटलला करूया, तिथे हम्म. तपासणी होईल, त्याचा सद्यस्थितीचा आजाराचा अहवाल मिळेल, त्याच्यानुसार मग आपण पुढची कारवाई करूया. हम्म. त्यामुळे साधारण 2021 मध्ये नोव्हेंबरचा काहीतरी तो महिना असेल हम्म. किंवा ऑक्टोबरचा, त्या महिन्यामध्ये तो इथे आपल्याकडे उपचारासाठी दाखल झाला हम्म. सर. हम्म. आणि ते सुद्धा माननीय न्यायालयाच्या आदेशान्वये, कारण की आदेशानुसार. गुन्हेगार हे सगळे न्यायालयाच्या आदेशान्वये हजर होतात आपल्याकडे उपचारासाठी. हम्म. त्याच्यानंतर 2023 पर्यंत त्याच्यावरती जास्त काही काम झालेलं नव्हतं, कारण की त्याचे उपचार चालू होते हम्म. म्हणा, किंवा दुसरे काही कारण असू शकतील. माझा त्या वॉर्डला नियुक्ती झाली त्या वॉर्डमध्ये कामकाज करण्याची. मग मला एक सवय असते की जुने रुग्ण आधी कोणते आहेत हम्म. त्यांची आपण पाहणी करायची. पाहणी करायची. तर त्या रुग्णाची पाहणी करताना फाईल बघताना मग मला ती सापडली, तर फाईल खूप मोठी होती. मग मी बघितलं की त्याच्यामध्ये कुणीही आतापर्यंत त्याचं घर शोधलं नव्हतं किंवा त्याच्याबद्दल काही पुढची प्रक्रिया पण केलेली नव्हती. मग मी संबंधित तिथल्या माझे जे वॉर्डचे कर्मचारी होते त्यांच्याशी बोलायला चालू केलं. मग ते म्हणाले की तू काही बोलत नाही, फक्त ओम नमः शिवायच बोलतो तो. ओके. हा, पण एक सांगेन मी जरूर सर त्याच्याबद्दल, की तो इतका स्वच्छ राहायचा, हा. दोन्ही पायाने अपंग होता, सरपटत सरपटत चालायचा सगळीकडे, हम्म. पण कुणाची मदत नव्हता घेत. म्हणजे हम्म. सगळे स्वतःचे प्रात्यविधी सुद्धा तो स्वतः एकटा स्वतः करायचा. करायचं. मग मी त्याला बोलायला बोलवलं, ये बाबा तू, आपण तुझ्याशी बोलूया. हम्म. त्यांनी तिथे सुद्धा मला ओम नमः शिवायच पहिल्यांदा असं सुरुवात हम्म. केली. आणि बोलता बोलता मग त्यांनी त्याला थोडंसं वाटलं की नाही बाबा आपण काहीतरी बोलू शकतो वगैरे. हम्म. फक्त हसला आणि परत निघून गेला. परत दुसऱ्या दिवशी मी त्याला बोलवलं. मग माझ्या लक्षात आले की हा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलतो, म्हणजे हा थोडा धार्मिक आहे, संत साधू टाईप आहे. हम्म. मग मी त्याला थोडंसं रामाच्या कथा, थोडंसं कृष्णाच्या कथा हम्म. याच्यामध्ये मी अच्छा. थोडंसं त्याला गुंतवून घेतलं. आणि शंकराचा तो भक्त दिसला मला, म्हणून मी शंकराच्याही कथा त्याला थोडंसं हे केलं. मग तो बोलायला खुलला तो. हम्म. मग मी त्याला म्हटलं, बाबा तू कुठे होतास तू इतके दिवस? तर तो म्हणाला की मी केदारनाथला. हम्म. केदारनाथचं जे मंदिर आहे आपल्या शिवाचं, हम्म. तिथे तो काम करायचा. हम्म. मग तू इकडे कसा आला? तर आठवत नाही म्हणाला तो मला. हा. हा. अच्छा. मग आठवत नाही तर म्हटलं ठीक आहे. मग परत तो म्हणाला तर मला कंटाळा आला, मी जातो. म्हटलं ठीक आहे. हा. कारण की त्यांच्या कलेने घ्यावं लागतं सर. हम्म. आणि नंतर परत त्याला 2-3 दिवसांनी मी त्याला परत बोलवलं. असंच इकडचे तिकडचे गप्पा मारता मारता मग मी त्याला एक पुस्तक दिलं धार्मिक, की बाबा जरा वाचून बघ. मग तो वाचताना हिंदी दिलं मी, हम्म. आणि त्याची पहाडी हिंदी होती, त्याच्यामुळे मला थोडी अडचण येत होती. हम्म. मग मी त्याला ते पुस्तक दिलं तर तो खूप खुश झाला. हम्म. एक तर शंकराचा फोटो दिसला म्हणून तो खूप खुश झाला. आणि मग त्याला विचारलं की तू वाचतोयस छान, तर तुझं शिक्षण किती झालं? तर तो म्हणाला माझं 12वी झालं. हम्म. हा, मग मी तिथे जिंकले. मग मी त्याला विचारलं, बाबा मग तुझ्या शाळेचं नाव काय? मग त्याने पट्टीशी सांगितलं, प्रेम विद्यालय म्हणून. हम्म. म्हटलं तू कुठं आहे ते? तर रुरकी म्हणाला. मग ते रुरकी, मला ते शब्द समजायला मला अक्षरशः सर अर्धा तास गेला, कारण की त्याचं बोलणं समजत नव्हतं. मग रुरकी म्हटल्यानंतर मग मी गुगलवरती सर्च केलं, तर ते रुरकी 2 ठिकाणी आढळलं मला. मग मी परत अजून थोडंसं बोलायला सुरुवात केली. मग म्हणाला की हरिद्वार आहे. जिल्हा कोणचा आहे बाबा तेरा? तर म्हणाला हरिद्वार आहे. म्हटलं ठीक आहे. मग त्याला थोडंसं वाटलं की बाबा काहीतरी ही मॅडम आपल्याबद्दल विचारतीये. मग थोडंसं तो स्वतःहूनच माझ्याशी बोलायला यायला. मग दुसऱ्या दिवशी मी त्याला गुगल नेटच्या सर्च इंजिन मधून प्रेम विद्यालय रुरकी हरिद्वार असं टाकून त्याला इमारत दाखवली शाळेची. तर त्या शाळेची इमारत त्यांनी ओळखली. म्हणाला हा यही मेरे स्कूल है. म्हटलं तेरे भाई का नाम वगैरे कुछ याद आता है क्या? तर म्हणाला हा मेरा भाई का नाम याद आ रहा है. भावाचं नाव येत होतं पण आडनाव येत नव्हतं त्याला आठवण. म्हटलं ठीक आहे, चल एवढं झालं तरी खूप झालं. मग मी रुरकी पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट केला आणि रुरकी पोलीस स्टेशनची पण भाषा सेम तशी होती, म्हणजे पहाडी लँग्वेज होती हिंदी. मला तिथे अडचण आली. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली की म्हटलं सर माझ्याकडे असा पेशंट आहे, तुमचा जर तुम्ही जर त्या पेशंटशी बोलला तर तुमची लँग्वेज आणि त्याची लँग्वेज सेम असल्यामुळे तुम्हाला थोडीशी माहिती मिळेल आणि मला थोडी मदत मिळेल. त्यांनी लगेच तयार झाले. मग तिथले SP होते शर्मा म्हणून, त्यांनी लगेच स्वतःहून बोलले की मॅडम हम लोग तयार आहे. मग मी आपले माननीय कोर्टांची सगळी परवानगी घेतली, कारण की गुन्हेगार होता तो. मग त्यांची सगळ्यांची परवानगी घेतली आणि मग त्यांच्याशी संवाद साधून दिला व्हिडिओ कॉलद्वारे.
हम्म. मग त्याने थोडंसं इकडचं तिकडचं त्यांनी सांगितलं, तुटक मुटक, पण त्याला हम्म. जास्त आठवत नाही. आठवत नव्हतं. आणि ही सगळी प्रक्रिया सर साधारण 11:30-12च्या दरम्यान झाली सकाळी आपली. हम्म, हम्म. आणि संध्याकाळी मी 6-6:30ला घरी गेल्यानंतर त्याच्या भावाचा फोन आला हम्म, हम्म. की बहन जी सच में मेरा भाई जिंदा है क्या, सच हाँ, में? अच्छा मैं मतलब अच्छा. हाँ, आप सच में उसके भाई हो क्या? तो बोले हाँ बहन जी मैं उसका भाई हूँ, हम्म, फोटो तो मेरे भाई जैसा ही लग रहा है, हम्म, मैं देख सकता हूँ क्या? मैंने बोला उसको मैं अभी घर आ गई भैया, तो मैं हम्म. सुबह आपको दिखाती मैं व्हिडिओ कॉल कर कर. वापिस मग मी परत माननी कोर्टाच्या आदेशान्वये मी वगैरे परत सगळ्या प्रोसिजर्स केल्या पटापटापटा. हम्म. आणि टचवूड म्हणजे मला सर्वांनी खूप मदत केली. सर्वच क्षेत्रातील, सर्वच विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी खूप हम्म, मदत हम्म. केली. आणि मग मी भावाची ओळख करून, आपल्या भावासाठी मी व्हिडिओ कॉल करून दिला त्याला. हम्म, हम्म, तर हम्म. त्याचे भाऊ, त्याचे काका, त्याचे मामा सगळे जमा झाले होते. हम्म, त्यांनी हम्म. भावाला नाही ओळखलं, कारण हम्म. की तो जेव्हा बाहेर पडला होता तेव्हा भाऊ थोडासा लहान होता. लहान होता. त्याचा चेहरा बदल होता म्हणून तो भावाला म्हणाला मी नाही ओळखत. पण हम्म, मला थोडंसं जरा टच झालं, की म्हणजे म्हणजे परत आपण चुकतोय का काय म्हणून. हम्म, हम्म. पण काकाला ओळखलं त्याने आणि रडायला लागला तो. हम्म. मग काका, मामा असे थोडे वयोवृद्ध होते. मग त्यांना ते ओळखलं आणि मग ते अशी म्हणजे अश्रूंना वाट दोन्ही साइडनी अशी झाली, की हम्म. मेलेला माणूस जिवंत दिसतोय. मग हाँ. त्यांनी आम्हाला सांगितले, की "बहन जी हमने तो उसका श्राद्ध भी किया था." अरे बाप. हां. हम्म, मग म्हटलं हम्म. ठीक है, मग अभी मिलने के लिए आ जाओ. हम्म. मग मिलने के लिए आ जाओ बोलल्यानंतर मग ते म्हणाले, की आम्ही 1-8 दिवसामध्ये येतो. त्याचा भाऊ सर फोर्समध्ये कामाला आहे, म्हणजे आपल्या एअर फोर्सच्या ग्राउंड एअरफोर्स. लेव्हलला कामाला आहे. हम्म, फक्त त्याची गोपनीयता ठेवावी लागली म्हणून आम्ही कुठे त्याचं पब्लिश केलं हम्म, नव्हतं. हम्म. आणि मग मी नातेवाईकांना बोलवलं. नातेवाईक आले सर आठवड्याने. हम्म, मग हम्म. नातेवाईकांनी ओळख वगैरे दिली. मग त्यांनी सगळे त्याची कागदपत्र आणले, त्याचे हम्म, हम्म. ओळखपत्र वगैरे आणले, त्याची बरोबरची नातेवाईकांबरोबरची फोटो, रेशन कार्ड सगळं आणलं, हम्म, मी हम्म, हम्म. सांगितल्याप्रमाणे. मग ते एक सिद्ध झाले, की हा तोच आहे म्हणून. मग त्यानंतर खरी कथा तर पुढेच आहे. हम्म, हम्म. त्याच्यानंतर शिऊर पोलीस स्टेशनला मग मी फोन केला, की बाबा तुमचा बंदी माझ्याकडे ऍडमिट आहे. हम्म. त्याच्या केसचं स्टेटस काय आहे मला कळेल का? हम्म. तेच मला उलट टपाली विचारतायत, की म्हणे मॅडम आमचा बंदी तुमच्याकडे कसा ऍडमिट आहे? आम्हाला हम्म. माहितीच नाही. अच्छा. मी म्हटलं अरे बाबा आमच्याकडे ऍडमिट आहे. तर म्हणे मॅडम तुमच्याकडे काही प्रूफ आहे का? म्हटलं आहे, तुमचं लेटर आहे असं तसं. मग मी त्यांना परत कागदपत्र त्यांना पाठवून दिली. मग म्हणे मॅडम थांबा थांबा म्हणे आम्ही जरा शोधून काढतो. हम्म. आणि मग त्यांनी ते शोधून काढली, फाईल शोधून काढली. मग त्यांच्या लक्षात आले, की अरे हा आपला बंदी इथे ऍडमिट आहे. हम्म, मग हम्म. त्याच्यानंतर मग मी परत मग मी लगेच MHRV बोर्ड म्हणजे ऑनरेबल MHRV बोर्ड म्हणजे महाराष्ट्र आरोग्य आरोग्य. पुनर्वलोकन मंडळ हम्म, हम्म. यांच्यासमोर मी केस सादर केली आणि आधी त्याला मी फिट करून घेतलं, ओके म्हणजे ओके. फिट फॉर ट्रायल. फिट फॉर हम्म. आणि फिट फॉर ट्रायल केल्यानंतर माझे मार्ग मोकळे झाले. आणि मग मी परत त्याचं सर्टिफिकेट वगैरे तयार करून मग मी परत त्या माननीय कोर्टामध्ये आणि संबंधित पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केला, की आता त्याचं पोलीस बंदोबस्त घेऊन जा, आणा आणि त्याला घेऊन जा. त्याचे नातेवाईक पण सापडलेत. हम्म, हम्म, आणि हम्म. त्याच्यावरती जी 295 जी सजा आहे हा. त्याच्यानुसार त्याची ऑलरेडी सजा 2 वर्षाची आहे. हा. आणि तो माझ्याकडे ऑलरेडी 4 वर्ष आहे. हम्म, म्हणजे हम्म. सजा पण संपलेलीच आहे. हा. म्हणजे त्याला इथे ठेवण्यात काही पॉईंट नाहीये, तुम्ही त्याला घेऊन जा. मग म्हणाले, की ठीक आहे मॅडम आम्ही चार्जशीट अजून दाखलच केली नाही. म्हटलं अरे हम्म. देवा! मग मी चार्जशीट दाखल करायचं परत त्यांना परमिशन म्हणजे पत्रव्यवहार केला. मग त्यांनी चार्जशीट दाखल केली सर. म्हणजे सुरुवात आपणच केली म्हटलं तरी हरकत नाही. हम्म. म्हणजे कायदेशीर कारवाई किंवा कायदेशीर लढाई जसे वकील करतात, हम्म. तसं मी आणि माझे रुग्णालयाचे अधीक्षक, हम्म. माननीय अधीक्षक डॉक्टर श्रीनिवास कोलट साहेब, हम्म. पेपर म्हणजे कागदावरची लढाई आम्ही लढत होतो हम्म, हम्म. वकिलांसारखी. मग मी सारखे पत्रव्यवहार केले. मी सरांना म्हटलं, की "सर एकदा येऊन जरा पेशंटला बघता का? हम्म, बोलता हम्म, का?" हम्म. तर म्हणाले, "येतो ना." सर कधीही तयार असतात पेशंटशी हम्म, बोलायला. हम्म. सर आले, पेशंटला बघितलं. मग म्हणाले, "मॅडम आपण याचं करूया." हम्म. त्याच्यामागचं कारण हे होतं सर, की आमच्याकडे अट्टल गुन्हेगार असतात. हम्म, हम्म, हम्म. आणि तो अपंग असल्यामुळे आमचं एकच म्हणणं होतं, की त्याला इथून बाहेर काढायचं. हा, हा. हां, तो कुजत पडला हम्म, असता आणि हम्म. नातेवाईक सापडलेत वगैरे. आणि नातेवाईक मीनवाईल सर आम्ही 2 वर्ष हा लढा दिला. 2 हम्म, वर्षात हम्म. त्याची केस पुढे काही झाली नाही. हम्म. साधारण नोव्हेंबर 2024ला त्याच्याबरोबर ज्या गुन्ह्यामध्ये असलेले जे चोर होते हम्म, बाकीचे, हम्म. त्यांच्या साक्षी झाल्या आणि गावकऱ्यांच्या साक्षी झाल्या. त्याच्यामध्ये मग त्या चोरांनी सांगितलं, की हा निर्दोष आहे. आम्ही आमचा आळ त्याच्यावरती टाकण्याचा टाकण्यासाठी प्रयत्न. प्रयत्न केला. म्हणून आम्ही तसं केलं आणि त्याला गुन्हेगार असं सिद्ध केलं. मग एक मॅडम म्हणाल्या, ते जज मॅडम होत्या, त्या म्हणाल्या, "ठीक आहे, आता मी त्याला निर्दोष केलेला आहे. तुम्हाला तो ऑर्डर देतो." हम्म, पण साधारण सर नोव्हेंबर पासून ते हा नोव्हेंबर म्हणजे 1 वर्ष हम्म, हम्म, हम्म. ऑर्डर नाही आली. हम्म, हम्म. तरी मी शांत नाही बसली. हम्म, हम्म.
मी सरांकडे जाऊन अशी बसली आणि म्हटलं, तर सर आता पुढे काय करायचं ह्याचं? हम्म, हम्म, हम्म. सर म्हणाले, मी कसा करतो? मी अधीक्षक आहे ना, मी माननीय उपसंचालकांना पत्रव्यवहार करतो. माननीय उपसंचालकांनी काही नाही झालं त्यांच्याकडून, तर मग त्यांच्या वरच्यांना पत्रव्यवहार हम्म, करतो. हम्म, हम्म, हम्म. तसं आता आपण करूया. हम्म. कायदेशीर कारवाई करायची आहे ना, हो तर हो. मग आपण डिस्ट्रिक्ट जजला पण करू. अच्छा हां. अच्छा अच्छा. हम्म. असं करून मग मी औरंगाबादच्या डिस्ट्रिक्ट जजना मी पत्रव्यवहार केला. ओके ओके. त्यांच्याकडून मग मी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण औरंगाबाद हा हा. यांनाही पत्रव्यवहार केला आणि हायकोर्टात सुद्धा सर एक अर्ज दिला हम्म, की हम्म, आम्हाला मार्गदर्शन करा. हम्म. हा असा आहे, विक्टीम आहे, निर्दोष आहे, पण आम्हाला रिझल्ट मिळत नाहीये, हा हा. निकाल मिळत नाहीये, तर नातेवाईकांच्या ताब्यात द्यायचा का मी हम्म. त्याला परत जेलमध्ये पाठवू, त्याच्याबद्दल मला मार्गदर्शन करा. हम्म. एवढंच मागत होतो आम्ही. हम्म. पण त्याच्यासाठी सर 1 वर्ष मी जवळजवळ 15 ते 20 पत्रव्यवहार केले. हम्म, हम्म. पण एक झाला पॉझिटिव्ह की डिस्ट्रिक्ट जज तिथले जे आहेत माननीय डिस्ट्रिक्ट जज त्यांनी आम्हाला उलट टपाली लगेच उत्तर दिलं हम्म, हम्म, की मी हम्म. त्वरित कारवाई करायला वैजापूरच्या माननीय न्यायालयाला मी सांगितलेलं आहे हम्म, हम्म. की भोसले मॅडम तुम्ही आता काळजी करू नका. त्यांनी फोन पण केला की आता हम्म. लवकरात लवकर ऑर्डर येईल म्हणून. पण शासनाच्या दारी म्हणतात ना, थोडंसं वाट बघावी लागते. हम्म. तसं त्याची ऑर्डर यायला परत आम्हाला 2 महिने गेले. हम्म. पण मी सततचा फॉलोअप आणि हम्म. तिथले जे शिवूरचे पोलीस निरीक्षक होते, आमचे आहेत अजूनही रणखंबे साहेब म्हणून, हम्म. त्यांनी खूप प्रचंड मेहनत केली मला, म्हणजे मदत केली. ते स्वतः तिथे गेले, एका क्लर्कला घेऊन गेले आणि मग ते टाईप वगैरे झालं. हम्म. मग ती ऑर्डर मला असं 14 नोव्हेंबरला मिळाली. हम्म, हम्म. आणि 14 नोव्हेंबरला मिळाल्यानंतर मग मी नातेवाईकांना बोलवलं आणि काल आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2 ते 3 दिवसापूर्वी मग मी त्याला नातेवाईकांच्या पूर्ण प्रशासकीय हम्म. कार्यवाही पूर्ण पूर्ण करून करून मगच दिला. मी त्यांना ताब्यात दिलं. कारण की बंदी मनोरुग्णाला ताब्यात करण्यासाठी सगळ्या प्रोटोकॉल्स पाळावे लागतात पाळावे लागतात. या पद्धतीने. म्हणजे ही एक यशस्वी कथा आहे हम्म. या रुग्णालयामध्ये. आणि सांगायला मला अजून एक छान वाटेल की 100 वर्षामध्ये आपण खूप नागरी रुग्णांना पुनर्वसन केलंय सर. हम्म. पण बंदी मनोरुग्णाचं पुनर्वसन हे कौटुंबिक पुनर्वसन हे प्रथमतः झालेलं आहे. हम्म. बरोबर आहे की आपला पाठपुरावा पाठपुरावा सर. आणि आशा, हो. ज्याला आपण होप म्हणतो, या फार आपल्या मजबूत असल्यामुळं आपण तो पाठपुरावा आणि होप की नाही काहीतरी पॉझिटिव्ह घडणार त्या उद्देशानं आपण काम केलेलं दिसतंय. खरं तर आपण म्हणालात की मी तर अगोदर म्हणालो की महाराष्ट्र, परंतु आपल्या अनुभवातून असं आम्हाला कळलं की इथे केवळ महाराष्ट्र नाही तर अनेक राज्यातून हो, रुग्ण हे आपल्या येरवडा मनोरुग्णालयामध्ये येतात येतात. आणि खूप चांगल्या सेवा या ठिकाणी आपल्याला मिळतात हो. आणि त्यामुळंच लोकांना नवी जगण्याची आशाही अशा निर्माण होतात. निर्माण होते. आणि आपल्यासारखी मंडळी या ठिकाणी काम करत असताना आपल्याला काय वाटलं की आता आपण हा रुग्ण हम्म. याला आता आपण फॅमिली पुनर्वसन याचं केलेलं आहे आणि ही पहिलीच हो. घटना आहे. हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपला एक शासकीय कर्मचारी अधिकारी हो. म्हणून तुम्हाला काय अनुभव वाटतं आणि तुमच्या फिलिंग्स काय आहेत तुमच्या याविषयी? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर की प्रत्येक मनोरुग्णाचं पुनर्वसन हे कौटुंबिकच व्हायला पाहिजे. अं, आसाममध्ये सुद्धा मी जे पुनर्वसन केलं एका रुग्णाचं, त्याचं सुद्धा मी असं केलं की त्याची भाषा आम्हालाही समजत नव्हती, आमची भाषा त्याला समजत नव्हती. पण त्याला ऑलरेडी 4 भाषा येत होत्या. हम्म, हम्म, हम्म. तर त्याचा सांगण्याचा उद्देश हा की त्याचा भाऊ कलकत्त्यामध्ये टॅक्सी ड्रायव्हर होता. हम्म, हम्म. पण माझे जे मनोविकार तज्ञ वॉर्डचे होते त्यांची मला मदत खूप मिळाली. हम्म, मी त्यांना रिक्वेस्ट केली की कलकत्त्याला सुद्धा सर गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे मेंटलचं, हम्म. मानसिक रुग्णाचं. तर त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये त्याचे उपचार पुढचे चालू राहतील हम्म, अशी आपण सोय करून देऊ. हम्म, हम्म. तर म्हणाले अरे वा खूप छान आहे, म्हणजे त्याला इकडे एवढ्या लांब यायची गरज यायची नाही गरज पडणार. तर माझं असं म्हणणं आहे की ही जी साखळी आहे ना, म्हणजे जर आपण अधिकारी आहात मोठे, तर मी तुम्हाला एक सुचवू शकेन की मोहल्ला क्लिनिक सारखे क्लिनिक आपण स्थापन करतो, तसे आपण मानसिक रुग्णांसाठी सुद्धा मोहल्ला क्लिनिक जर आपण प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये जर स्थापन केले, तर आपलीच प्रकार बघून किंवा आपलंच एक काय म्हणता येईल आपल्याला एक सॅम्पल बघून बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण हे होईल. कारण की आपल्याकडे स्टाफ आहे सर. वेगवेगळे प्रोजेक्ट्स पण आहेत ह्या क्षेत्रात काम करण्यासाठी. मग ते जर केलं ना, तर अवेअरनेस हा प्रकार खूप होईल खूप मोठ्या प्रमाणात. आणि सगळ्यांना उपचार मिळतील. आणि आता आपण तर शासन काय करतंय की आपण ह्या रुग्णांना फ्रीमध्ये उपचार देतोय. त्याच्यामुळे खूपसे उपचार आपल्याला फ्रीमध्ये देता येतील. आणि आनंद तर होतोय,
पण आमचं एक काम आम्ही करतोय की रुग्ण घरी गेला म्हणजे आम्ही सोडून नाही देत सर. मध्ये मध्ये आम्ही त्यांना फोन करतो, त्यांचे करतो. कॉन्टॅक्ट मध्ये राहतो, फॉलोअप घेतो आणि विशेष म्हणजे रुग्णच फोन करतात. हां, हम्म. की माझा एक अजून एक रुग्ण आहे, तो इंजिनियर आहे. तो अहमदनगरला एका कंपनीत काम करतो. त्याला खूप डिस्टर्ब झालं की मला फोन करतो. मग मी त्याला लगेच सांगते, "तू उद्याच्या उद्या ये मला भेटायला." तो येतो सर भेटायला. आणि त्याची ती सिव्हिरिटी बघून मग मी त्याला लगेच ओपीडी मध्ये जे कोणी मनोविकार तज्ञ असतील त्यांना सांगते बघा म्हणून, आणि त्याला ऍडमिट करायची सोय असेल तर ऍडमिट सुद्धा Admit. करायला लावते. म्हणजे असे पण रुग्ण आहेत आपल्याकडे की ते स्वतःहून आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. की म्हणजे बदल जाणवला, कारण की त्यांना आम्ही सांगितलेलं असतं ना सर जातानाच, की तुम्ही जाताय आता खरं, पण तुमच्यात बदल जाणवला ना तर आम्हाला आम्हाला फोन कॉल करा. आणि होतात सर असे बदल. बरोबर आहे. हे जे ह्या अनुभवातून खरं तर आपणही एक अधिकारी किंवा कर्मचारी असलो हो, तरी आपणही एक व्यक्ती आहोत आणि हो. आपल्यालाही भावना हो, आहेत. हो. तर आपण जेव्हा रुग्णाशी तुम्ही रोज जी काळजी घेता त्यामधून तुम्हालाही सवय होत असेल, हो. की अरे आज हा पेशंट आपला डिस्चार्ज झालेला आहे आणि तेव्हा आठवण येत असेल तुम्हाला, की आज आपण याच्याशी बोललो नाही किंवा तो तिथे. हो. असं कधी होतं की तुम्हाला असं वाटतं, की अरे याचं काय चाललंय आपण थोडं जाणून घ्यावं? हां. असं होत असेल? होतं ना सर. कधी-कधी आमच्या सुट्ट्या पण असतात सर. काही आपल्या हं. घरगुती अडचणी असतात किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी आपण घरी सुट्ट्या पण घेतो. आपली पण जबाबदारी असते एक दुसरी कौटुंबिक. त्यावेळेस आपण दिसलं नाही की पेशंट म्हणतात सिस्टरांना, की "आज मॅडम दिसल्या नाहीत, तुम्ही त्याला फोन हं. लावा, काय झालंय पहा." असं पण होतं सर. एक अनुभव माझा मी देऊ इच्छिते सर. माझ्याकडे एक फिट वॉर्ड होता. हं. फिट वॉर्ड म्हणजे ज्यांना फिट्स वगैरे येतात, एपिलेप्सी येते, हं. आकडी मिरगी येते, तो हं. वॉर्ड होता माझ्याकडे. त्या वॉर्डमध्ये ना सर सगळे फिट असलेले पेशंट आणि म्हणजे फिट येणारे पेशंट आणि आयडी म्हणजे इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी. हं, हं, हं. थोडक्यात आपण बुद्ध्यांक कमी कमी असलेले पेशंट. असलेले व्यक्ती. ते पेशंट तिथे होते. त्यांच्याशी मी बोलायची, त्यांच्याबरोबर थोडंसं खेळायची, म्हणजे कॅरम म्हणा किंवा हं. असे काही व्हॉलीबॉल, बॉल वगैरे असं कॅचम कॅच वगैरे असं आम्ही खेळायचो वगैरे. आम्ही सगळे ओटीवाले वगैरे आम्ही हं, सगळे हं, हं, खेळायचो. हं. त्याच्यामुळे थोडासा रॅपो वाढला होता. पण एक त्यातला पेशंट होता, तो आमच्याशी कधीच कॉपरेट करत नव्हता. कधी बोलतच नव्हता, हं, कधी हं, नाही. हं. आणि माझा त्या दिवशी वाढदिवस होता सर. अच्छा. हां. आणि मी फाईल बघत होते आणि माझ्या इथल्या लोकांनी, कर्मचाऱ्यांनी, वॉर्डच्या कर्मचाऱ्यांनी बोलले, की "अरे मॅडमचा वाढदिवस आहे. आपण हं. काहीतरी विश करूया त्यांना, काहीतरी प्रोग्राम करूया हं. किंवा काहीतरी केक वगैरे आणूया." तर त्या पेशंटनी ऐकलं हं. आणि त्या पेशंटनी सर झाडाचे फूल काढलं हं. आणि माझ्याकडे आला आणि मला तोत्र्या भाषेमध्ये बोलतोय, की "वाढदिवसच्या शुभेच्छा." ती मला खरी शुभेच्छा मिळाली. अच्छा. आणि त्याच्यानंतरच सर तो इतका छान माझ्याशी बोलायला लागला. तोही असाच एका संस्थेकडून आलेला होता हं, आणि हं, त्याच्या हं. आईची ओळख म्हणजे हुडकून काढलं मी त्याच्या आईला आणि आईकडे सुपूर्द केलं हैदराबादला. आता आपण एक कर्मचारी किंवा हां, अधिकारी हां, म्हणून हां, आपण हां. काम करतो आणि या समाजामध्ये हो. काम करताना आपल्यालाही असं वाटतं, की कसं जगलं पाहिजे हां. आणि आपण एक मानव म्हणून आपल्या काय अपेक्षा असल्या पाहिजेत? तर तुम्हाला हे जे जगणं बघून आहे, तर तुम्हाला कसं वाटतं, की कर्मचाऱ्यांनी कसं राहिलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे आणि काय-काय अपेक्षा आपल्या ठेवल्या पाहिजेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण कशी धडपड केली पाहिजे आणि खरी मजा जगण्यामध्ये कशामध्ये आहे? राइट. मानसिक समाधान ह्याच्यातच खरी आपले समाधान आहे. अ, असं मला आता वाटतंय, की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे, की मी एक चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ पण आहे. हं, मी पाहते सर, लोकं खूप पळतात. इतकं पळू नकात. हं, स्पर्धेमध्ये उतरतात, इतके पळू नकात. लहान मुलांना सुद्धा रिएलिटी शोजमध्ये पाठवतात, इतकं त्यांना पाडू नकात. हं, हं, कारण की जर तुम्हाला त्या वयामध्ये त्यांची जडणघडण जर व्यवस्थित झाली, तरच ते पुढे चांगले मनुष्य म्हणून उभे राहतील. व्यक्तिमत्व म्हणून उभे राहतील. आणि मला असं सांगावसं वाटतं, आता समजा माझं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर चिकित्सक मानसशास्त्रज्ञ मी जरी असले, हं, हं, तरी हं, अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट हे तुम्हाला समजायला पाहिजे. हं, 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 रुग्णांबरोबर तुम्ही किती अटॅच आहात हे जितकं महत्वाचं आहे, तितकं तुम्ही त्या गेटमधून बाहेर पडल्यानंतर तुम्ही डिटॅच होणं पण जरुरी आहे. जरुरी आहे. कारण की स्वतःच्या मानसिक ह्याच्यासाठी, समाधानासाठी ते खूप उत्तम आहे. हं, उत्तम हं, असं औषध आहे. आणि त्याचबरोबर मी सर्वांना इतकंही सांगू शकेन, की स्पर्धेमध्ये उतरताय ठीक आहे. पण अति अतिलोभ आणि अति हं, अपेक्षा ह्या करू नका. त्याच्याने 2-3 गोष्टी ह्या आता घडतायत, की व्यसनाधीनता वाढतीये. हं, हं.
मुलांकडे लक्ष नाही दिलं जातं कारण की आई वडील दोघंही कामाला बाहेर आम्हाला बाहेर जातात. आजी आजोबा वृद्धाश्रमात आहेत नाहीतर गावी आहेत. मुलांना इझिली गांजा मिळतोय. हम्म. मी सर आपल्या इथे जुव्हेनाईल जे आहे बोर्ड आहे म्हणजे रिमांड होम जे आहे तिथे हम्म. पण मी जायची काउन्सिलिंगसाठी. हम्म. तेव्हा मी बघत होते बालगुन्हेगारी किती वाढली. हम्म. म्हणजे कशामुळे शक्य आहे कारण की घरामध्ये त्या मुलांना बघायला आणि जबाबदारीने राहायला संस्कार द्यायला मोठा वेळ माणूसच नाही. नाही आणि वेळच नाही. वेळ नसतो. मग ते करण्यापेक्षा तुम्ही मैदानी खेळ देणं त्यांना खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्यांना संस्कार देणंही गरजेचं आहे. ते केव्हा शक्य आहे तुम्ही जेव्हा माफक इच्छा तुमच्या जर असतील. आवडत्या ठेवल्या आणि अपेक्षा जर तुम्ही आवडत्या ठेवल्या तरच तुम्हाला ते शक्य आहे. नाहीतर मानसिक आनंद मिळणारच नाही. शेवट कुठेच नाही होणार त्याचा. मंडळी, आज आपण मानसिक आरोग्य आणि प्रादेशिक मनोरुग्णालयातील एक समाजसेवक म्हणून येणारे अनुभव आणि एक व्यक्ती म्हणून, एक प्रोफेशनल म्हणून कार्यरत असताना कशा पद्धतीनं कार्य चालतं याचं माहिती आपण रोहिणी मॅडमकडून घेतलेली आहे. अशीच वेगवेगळे विषय घेऊन आपण पुन्हा येऊया. आजच्यासाठी इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. नमस्कार. कसा वाटला आजचा एपिसोड? आवडला असेल तर लगेच लाईक करा. PhD महाहेल्थ IEC या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं का, जेणेकरून प्रत्येक नवा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या, सकारात्मक रहा आणि नेहमीच निरोगी रहा. आरोग्यमंथ, संकल्प निरोगी महाराष्ट्राचा. प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन. राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे.